नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो सेंद्रिय शेती करणाऱ्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आहे. बघा, शेतात मेंढ्या बसवल्यानंतर जमिनीला फायदा होतो हे अगदी 100% खरंय. पण त्यानंतर जी तणाची किंवा गवताची प्रचंड वाढ होते ना, ती एक मोठी डोकेदुखी ठरते. आजच्या या चर्चेत आपण पाहणार आहोत की ही तणाची वाढ सेंद्रिय आणि शाश्वत पद्धतीने अगदी सहज कशी रोखायची. तर आजच्या या सविस्तर चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत. सुरुवातीला मेंढ्यानंतर तण का वाढतं ते पाहू. त्यानंतरचे ते अत्यंत महत्त्वाचे 5 दिवस, मल्चिंगचे फायदे, पाणी आणि खतांचा स्मार्ट वापर, आणि शेवटी साधने वापरताना कोणत्या चुका टाळायच्या यावर आपण नजर टाकणार आहोत. चला तर मग पहिल्या आणि महत्त्वाच्या मुद्द्यापासून सुरुवात करूया, तणाची अचानक होणारी वाढ. आता साहजिकच एक प्रश्न पडतो, मेंढ्या शेतातून बाहेर गेल्या गेल्या हे तण एवढा भयानक वेगाने का वाढतं? म्हणजे आपण शेताच्या भल्यासाठी मेंढ्या बसवतो, पण नंतर या गवताचा अक्षरशः स्फोट होतो. असं का बरं होतं? यामागचं विज्ञान तसं खूप सोपं आहे. होतं काय की मेंढ्यांच्या शेणात नायट्रोजन ठासून भरलेला असतो. यामुळे माती एकदम ॲक्टिव्ह किंवा सक्रिय होते आणि बियांना मोड यायला वेग मिळतो. त्यात जर पावसाची एखादी सर आली किंवा जमिनीत आधीच ओलावा असेल तर मग विचारायलाच नको. या गवताची वाढ दुप्पट नव्हे तर पटीनी वाढते. हा नायट्रोजन मातीसाठी अक्षरशः एका सुपरचार्जरसारखं काम करतो. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, सुरुवातीचे ते अत्यंत निर्णायक 5 दिवस. शेतीतला हा एक सुवर्ण नियम नेहमी लक्षात ठेवायला हवा. लवकर नियंत्रण म्हणजे 80% समस्या तिथेच संपली. जर तण लहान असतानाच आपण त्याचा बंदोबस्त केला तर पुढे होणारा मनस्ताप आणि मजुरीचा मोठा खर्च आपण नक्कीच टाळू शकतो. यासाठी एक साधं वेळापत्रक आपण फॉलो करू शकतो. 0 दिवस म्हणजे ज्या दिवशी मेंढ्या शेतातून बाहेर काढल्या जातात. तिथून पुढचे 1 ते 5 दिवस खूप महत्त्वाचे. या 5 दिवसांच्या आत नांगरणी पूर्ण व्हायलाच हवी, जेणेकरून कोवळे तण लगेच नष्ट होईल. आणि 5व्या दिवसानंतर तिथे लगेच मल्चिंग किंवा पुढची पीक लागवड सुरू झालीच पाहिजे. पुढचा तिसरा भाग म्हणजे मल्चिंग आणि आच्छादन पिकांच्या मदतीने तणाला अटकाव कसा करायचा. आता मल्चिंग म्हणजे नेमकं काय आणि ते काय एवढं भारी आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर पिकाभोवती सुकलेलं गवत किंवा काळी कचरा पसरवणे. यामुळे होतं काय की जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश पोचतच नाही. सूर्यप्रकाश नाही म्हणजे तणाला अन्न तयार करता येत नाही आणि सोबतच जमिनीचा ओलावाही छान टिकून राहतो. ऊस, भाजीपाला किंवा फळबागांसाठी तर हा एक नंबर उपाय आहे. यासोबतच आपण आच्छादन पिके म्हणजे कव्हर क्रॉप्सचा वापर करू शकतो. यामध्ये सणई किंवा ढेंच्यासारखी वेगाने वाढणारी पिके लावायची. ही पिके इतक्या वेगाने जमिनीला कव्हर करतात की तणाला वर यायला जागाच उरत नाही. आणि सगळ्यात उत्तम गोष्ट म्हणजे नंतर हीच पिके जमिनीत गाडून आपण त्याचा मस्त हिरवळीचा खत तयार करू शकतो. आता आपण चौथ्या मुद्द्याकडे येऊया, पाणी आणि पोषक तत्वांचा अगदी स्मार्ट वापर. आपण पाणी कसं देतो याचा तणाच्या वाढीशी थेट संबंध असतो. जर आपण मोकाट किंवा पूरसिंचनाने पाणी दिलं तर संपूर्ण शेत ओलं होतं आणि गवत सगळीकडेच फोफावतं. त्याऐवजी जर आपण ठिबक सिंचन म्हणजेच ड्रिप इरिगेशन वापरलं तर पाणी फक्त आणि फक्त पिकाच्या मुळांपर्यंतच जातं. बाकीची जमीन कोरडी राहिल्यामुळे तणाला वाढायला संधीच मिळत नाही. पाण्यासोबतच खतांचंही तसंच आहे बरं का. खतांचा अतिवापर नेहमी टाळायला हवा. कारण होतं काय की आपण पिकासाठी खत देतो पण त्याचा सगळ्यात जास्त फायदा तण उचलतं. त्यामुळे जीवामृत किंवा इतर कोणतीही सेंद्रिय खते वापरताना ती अतिशय संतुलित प्रमाणातच दिली पाहिजेत. नाहीतर आपण पिकाला सोडून तणालाच पोसत बसू. 5वा टप्पा आहे मेंढ्यांचा आणि मशागतीच्या साधनांचा योग्य वापर. ही एक खूपच भन्नाट पद्धत आहे. ज्या मेंढ्यांमुळे तण वाढलं त्यांचाच वापर आपण ते कमी करण्यासाठी करू शकतो. याला नियंत्रित चराई म्हणतात. शेतात कोवळं गवत उगवायला लागलं की 1-2 दिवसांसाठी परत मेंढ्या सोडायच्या. त्या हे कोवळं गवत फस्त करतात. पण एक मोठी सावधानता, जर तुमचं मुख्य पीक खूप लहान असेल तर हा प्रयोग अजिबात करू नका. पिकाचं मोठं नुकसान होऊ शकतं. अर्थात सुरुवातीच्या काळात हाताने 1-2 वेळा खुरपणी करण्याला पर्याय नाही. छोट्या आणि नाजूक कामांसाठी कुदळ किंवा खुरपं एकदम बेस्ट. आणि क्षेत्र मोठं असेल तर पॉवर वीडर वापरल्याने वेळेची खूप बचत होते. सुरुवातीला थोडी मेहनत घेतली तर मातीही भुसभुशीत राहते आणि नंतरचा खूप मोठा त्रास वाचतो. आणि आता आपण पोहोचलो आहोत शेवटच्या आणि 6व्या टप्प्यावर,
कोणत्या गंभीर चुका आपण कटाक्षाने टाळल्या पाहिजेत? थोडक्यात सांगायचं तर मेंढ्यांना खूप जास्त दिवस शेतात बसवणं टाळा. यामुळे नायट्रोजन प्रमाणाबाहेर वाढतो आणि तणाचा स्फोट होतो. दुसरी चूक, नांगरणीला 5 दिवसांपेक्षा जास्त उशीर अजिबात करू नका. आणि तिसरी गोष्ट, संपूर्ण शेताला मोकाट पाणी देणं थांबवा. या 3 गोष्टी जरी टाळल्या तरी तण व्यवस्थापन एकदम सोपं होऊन जाईल. तर मग पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या शेतात मेंढ्या बसतील तेव्हा तणाचा स्फोट रोखण्यासाठी ते सुरुवातीचे 5 दिवस आपण अचूक साधणार ना? मला खात्री आहे हा सोपा आणि टप्प्याटप्प्याने जाणारा आराखडा आपली सेंद्रिय शेती अधिक फायदेशीर बनवण्यासाठी नक्कीच मदत करेल. आजच्या या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.